काहीच एकाच कंपनीमध्ये एवढा टाइम होऊन जातो ना, प्रमाणाच्या बाहेर नाही. आता यांचं मटेरियल वगैरे दिलेलं आहे आपण. मी आता त्यांच्या ऑफिसला येऊन बसलेलो. काहीच तर आता आपण आहे ना आलेलो आहे बँकेत. बँक गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, ऑलरेडी तुमच्या भावाला मस्त आता बरं वाटलंय. एवढं पण नाही, थोडं बरं वाटलेलं आहे. कारण डोळ्यांवरून बघू शकतोय तुम्ही काल डोळे कसे होते आणि आज कसे नाही का. तर गाईज, तुमच्या भावाला बरं वाटलं आणि कामाची सुरुवात लगेच केलेली आहे. तर आजच्या आपली जी कामाची सुरुवात आहे ही आपली होणार आहे VSL पासून. हे बघा, आता हे VSLचं मटेरियल गेट आहे गाईज. हे बघा, हे वाला दिसलं का. सो गाईज, आपण मटेरियल गेट आलेलो आहे आणि इथं आपल्याला करायचं आहे काय काम माहिती का. नवीन जे मटेरियल आहे फायर सिस्टमचं, फायर एक्सटिंग्विशर वगैरे, फायर बकेट वगैरे, त्याचं मटेरियल आपल्याला इथं आज सप्लाय करायचं आहे. तर आता आपली एंट्री झालेली आहे ऑलरेडी कंपनीमध्ये. हे बघा, आणि आता नेमके ते सिक्युरिटी आहे ना, त्यांना त्यांच्या साहेबांनी बोलावलं तर ते तिकडे गेले. तर आपण काय करू, आपलं जे चलन आहे डिलेवरी चलन हे बनवून घेऊ. म्हणजे मग ते आल्यानंतर एंट्री करतील आणि लगेच आपल्याला मध्ये जाता येईल नाही का. म्हणजे ते साहेब पण येते, सेफ्टी ऑफिसर जे आहे ते पण आहे. काहीच एकाच कंपनीमध्ये एवढा टाइम होऊन जातो ना, प्रमाणाच्या बाहेर नाही. आता यांचं मटेरियल वगैरे दिलेलं आहे आपण. मी आता त्यांच्या ऑफिसला येऊन बसलेलो. आता कधी येतील काय, तिथे साहेब येतील त्यानंतर याच्यावर रिसीव घ्यायची आहे. हे दुसरं चलन नाही का, कारण एक फायर एक्सटिंग्विशर त्यांचं द्यायचं होतं, त्याचं चलन आहे. तर ते येतील, त्यानंतर रिसीव घेऊ आणि मग निघू आपण आपल्या सातपूरच्या प्रवासात. फायनली आत्ताशी आपण निघालो कंपनीतून बाहेर. खूप बरं वाटलं, कारण आता आपल्याला जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी. आता ते ट्रेनिंगवाल्यांना फोन करतो, कारण 3 वाजता त्यांनी ट्रेनिंग ठेवली होती. त्याच्यात काय झालंय काय नाही त्यांचं पण नाही माहिती. तर आता ऑलरेडी आपण हायवेला लागलोय गाईस. हे बघा, आता जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं पोचू. पहिले त्यांना फोन करू, ते काय म्हणते काय नाही ट्रेनिंगचं, कारण एवढं टाईम होऊन गेलेला आहे. तर मग ट्रेनिंग होईल का नाही होणं सांगता येत नाही. तर त्याच्यामुळं मग झालं तर सातपूरला जाऊन येऊ असं. तर आपली जी ट्रेनिंग होती ती कॅन्सल झालेली आहे, कारण आपल्याला टाईम झाल्यामुळं. तर नेमकं सातपूरला जायचं होतं. एक सिलेंडर होता तो टेस्टिंगला टाकायला. तर जर परत जर एक सिलेंडरसाठी एवढ्या लांब गेलो, म्हणजे एवढी मोठी गाडी घेऊन तिकडे जायचं, तर ते परवडणार नाही. तर त्याच्यामुळे आपण आता निघतो आपल्या गोडाऊनच्या प्रवासाला. पण त्याच्या अगोदर आपल्याला जायचं कॅम्पमध्ये. बँकेमध्ये छोटंसं काम आहे ते क्लिअर करून, कारण बँकेवाल्यांनी फोन केला होता. का बरं केलं मला पण आय डोंट नो. ओके, तर मग जाऊ ते क्लिअर करू लगेच. काहीच तर आता आपण आहे ना आलेलो आहे बँकेत. बँकेत जाऊ आणि काय विषय तो मी तो पाहिजे. फायनली गाईज, आपलं बँकेमधलं काम झालं आणि आपला जो एक प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम पण त्यांना सांगितलं. ॲक्च्युली काय होतं माहिती का, त्यांचं ATM आहे ना, बिझनेस बँकचं ATM, ते नेमकं बाकीच्या बँकेमध्ये बाकीच्या ATM मध्ये चालतच नाही. का बरं काय माहिती. ज्या दिवशी आता त्यांचं जे ATM आहे त्यांच्या इथलं, त्यांच्या ATMला काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर जेव्हा पण त्यांचं ATM बंद असलं ना, तेव्हा दुसरीकडे गेलो का मी, ATMच चालत नाही ना. आज लय इमर्जन्सीचं काम होतं मला, कारण डिझेलला पैसे काढायचे होते आणि पैसेच निघत नव्हते. म्हटलं झालं, धन्य आहे, काय करणं आहे. शेवटी दुसऱ्याकडून घेतले आणि मग डिझेल टाकलं आज. तर मग आता गेलो होतो, मग त्यांना तेच इश्यू वगैरे सांगितलं. ते मला बोलले आणि आपण बघू काय इश्यू आहे, आमचं ATM आज चालू होईल. तर मग संध्याकाळी येऊन येणे एकदा, किंवा उद्या सकाळी या तुम्ही, आपण स्वतः चेक करू, नाहीतर मग ATM चेंज करून देतो नाही का म्हणे. कारण आता 2026 मध्ये 8व्या महिन्यात त्याची एक्सपायरी डेट पण आहे ना ATMची. तर त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम येऊ शकतोय मला बोलले. म्हटलं ठीक आहे चालेल सर, म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, पण करू नंतर. तर चला गाईच, आता निघायचं आपल्याला घरी. गोडाऊनला तर काही काम आहे का नाही, काही काम नाही आज. नाही, हा ती टाकी ठेवलेली गाडीची ती आपल्याला मध्ये घ्यायची, आता ती घेऊ आणि मग जाऊ. गाईस, तर गोडाऊनला आलोय आणि चालायला पण जागा नाही इकडे आपल्याला, एवढा पसारा. आता बघू आपली जी टाकी ना कालची गाईस, ती सुकली का नाही. बाहेर तर फुल कडक ऊन आहे बघा, फुल कडक विषय. हे बघा आपली टाकी वरती सुकती. काल पेंट मारला होता तिला ॲक्च्युली. हां हां हां, फुल शायनिंग दिसते गाईस. कशी खतरनाक आहे का नाही. चला आता हिला मध्ये घेऊन जाऊ आणि त्यानंतर आत्ताने लावायची टाकी. बापरे, लय जड आहे.
हे कालचे पॅनल पण काही हे पण भारी दिसतंय नवीन नवीन. कसे दिसते तुमच्याकडे गाईस? तर आपण आलेलो आहे घरी आणि घरी येऊन आता परत आपल्याला लागलेले एक काम म्हणजे आपल्याला आता PC वर छोटंसं काम करायचं आहे. एक रिजेक्टेड फायर एक्सटिंग्विशरचं सर्टिफिकेट बनवायचं आहे. तर आता ते बनवू आणि त्यानंतर मग बघू हातपाय तोंड कधी धुवायचे. पहिले पाणी पितो मी नाही का, म्हणजे बरं वाटेल जरा. कारण घरात आले सर्वात पहिले पाणी पिलं म्हणजे एक नंबर वाटतं. आता आपण गेलो होतो कॅम्पला आणि कॅम्पला जायचं कारण असं होतं तर आपल्याला आणायचे होते पाव. आता 2 डझन पाव आणले. ॲक्च्युली घरात खाणारे 3च व्यक्ती आहे, पण 2 डझन पाव आणायचं कारण काय माहिती आहे का, 1 डझन मी खाऊन घेतो आणि त्याच्यामधले मग 3-3, 4-4, 5-5 पप्पा आणि मम्मीला लागते आणि त्याच्यात पण उरलेले उद्या सकाळी मीच खातो नाही का. आणि त्यानंतर घरात येणं नेमके तांदूळ होते, पण मम्मीने भाकरीसाठी सगळे तांदूळ जे होते ते सगळे काय केले भिजत टाकून दळून बिळून आणायचे म्हणून ते भिजत टाकले होते, धुवून बिवून ठेवले नाही का. तर मग तांदूळ पण आणायला गेलं होतं. काहीच तांदूळ घेऊन आलेले आपण. हे बघा 1 किलो तांदूळ आणलेले. ते पण कोणते माझ्या आवडतीचे नाही, म्हणजे आपल्याला बासमती हे ते नाही आवडत, इंद्रायणी आवडते एकदम गावठी पद्धत आणि एवढी भारी लागते ना काहीच. तर आता मम्मीला भात बनवायला लावतो आणि त्यानंतर मग जेवायला बसतो एकदम पद्धतशीर दणके. आणि आपली हेक्की आल्याच भुकायला चालू झाली होती, मग तिला 3 तांबाटे दिले आणि आता शांत बसले. गाईज आपलं एकदम पद्धतशीर जेवण झालेलं आहे आणि आपल्या गाडीमध्ये ना स्टँडर्ड भिकारी येऊन बसलेलं आहे. बघू शकते तुम्ही, त्याला कपडे नाही काही नाही, लावारीस नाही का, घरच्यांनी ॲक्च्युली घराच्या बाहेर काढून दिलेलं आहे त्याला. त्याच्यामुळे तो गाडीत येऊन रोज झोपतो इथं नाही का, आणि दिवसभर जातो लॅब बीबला असं, बाकी काही नाही. तर चला गाईज मी पण आता थोड्या वेळ गाडीत बसतो, त्यानंतर घेतो झोपून. चलो बाय बाय, जय महाकाल.